भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी झाली। यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन केलं, तर पराभूत उमेदवारांचं सुद्धा त्यांनी जी काय मतं मिळाली त्या मतदारांचा आभार मानलं। तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली, तर इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 उमेदवार निवडून आले, 16 पंचायत समितीचे निवडून आले। परंतु एवढी वाताहत का झाली? इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार का निवडून येऊ शकला नाही? काय त्याची कारण आहेत? तर या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे, म्हणजे नेमकं झालं काय? तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इंदापूर, बारामती आणि दौंड या तालुक्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या। त्यातली त्यात इंदापूर आणि बारामती या ठिकाणी पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या। एकही विरोधामध्ये उमेदवार निवडून आलेला नाही। म्हणजे भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं। म्हणजे जर आकडेवारी सांगायची म्हणलं तर प्रचंड मतानं असं उमेदवार निवडून आलेले आहेत। तर ते आपण फक्त जिल्हा परिषदेचे जे गट आहेत मी त्याच तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये सांगतो। तर मताची जी टक्केवारी आणि आकडेवारी जी आपण म्हणतो ही कशी आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे बघा, बावडा गटापासून जर सुरुवात केली आपण तर इथं अंकिता हर्षवर्धन पाटील निवडून आल्या 20,000 मतं। तर विरोधी उमेदवार अंजली गोगरे यांना फक्त 4,400 मतं। म्हणजे ही आकडेवारी बघा, ही किती मोठी आकडेवारी आहे। तर दुसरा लासुर्णे गट आहे। लासुर्णे गटामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे। निवडून आलेल्या माधुरी सागर मिसाळ 17,980 मतं, तर विरोधी उमेदवाराला फक्त 3,200 मतं। म्हणजे एकदम जे काटेकी टक्कर वाटली होती ते नाही। तर दुसरा एक उमेदवार इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला म्हणजे 20,799 श्रीमंत पोपटराव डोले राष्ट्रवादी, आणि विलास बापू वाघमोडे यांना अवघे 7,000 मतं मिळाली। तर वालचनगर मध्ये बघा, निवडून आलेला उमेदवार हा निर्मला सागर मिसाळ 17,782, आणि विरोधी उमेदवार हा 4,575 म्हणजे अमृता राजकुमार भोसले। तर आता निमगाव केतकी मध्ये बघू, सोनाली तुषार जाधव 19,751 मतं, आणि विरोधी उमेदवार दीपाली सचिन राऊत अवघे 5,321 मतं। तर वडापुरी गण या ठिकाणी यशराज आप्पासाहेब जगदाळे निवडून आले 18,306 मतं, आणि विरोधी उमेदवाराला 8,277 मतं। शेटपळगडीचं उदाहरण बघू आपण। शेटपळगडी म्हणजे आपला हा पळसदेव बघू। पळसदेव मध्ये हर्षदा दीपक जाधव 18,776, आणि अनिता चांगदेव डोके 8,846 मतं। तर भिगवण मधलं बघू शेवटचा गट, या ठिकाणी बघा मेघना तुकाराम बनगर 19,176, आणि विरोधी उमेदवार भारतीय जनता पक्षाचा कोमल हरिदास बनकर यांना अवघे 4,575। म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एवढं वातावरण तालुक्यामध्ये तयार झालं होतं की असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचे 3-4 लोक सहजासहजी निवडून येतील। परंतु कधी नव्हे एवढी अवस्था भारतीय जनता पक्षाची इंदापूर तालुक्यामध्ये वाईट झाली। म्हणजे महाराष्ट्रात कुठंच भाजपचं अशी परिस्थिती झाली नाही। इंदापूरमध्ये स्वतंत्र पॅनल भाजपनं तयार केला होता। प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केला होता। पूर्वी प्रवीण माने हे एकटेच होते, त्यानंतर त्यांना प्रदीप गारटकर हे जाऊन मिळाले, आणि प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी स्वतंत्र पॅनल केला, आणि या पॅनलला तगडं असं आव्हान पॅनलनं दिलं होतं। परंतु जसं पाहिजे तसं तगडं आव्हान मानता येणार नाही, कारण की
विरोधातला उमेदवार जर 12,000 आणि 15,000 मतांनी जर निवडून येत असेल तर मात्र या उमेदवारांचा सपशेल पराभव झाला असं म्हणता येईल. नगरपालिका, इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक होती या ठिकाणी सुद्धा प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी एकत्र येऊन कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना केली आणि याच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या. या निवडणुकीमध्ये प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारट ह्या तिघांच्या विचारानं उमेदवार देण्यात आले. जे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आणि प्रवीण माने यांनी दिले होते त्या सगळ्यांचा सपशेल पराभव झाला होता. तर प्रदीप गारटकर यांचे जे उमेदवार होते त्यांनी उभे केलेले तर त्या सगळ्यांचा विजय झाला. म्हणजे 6 उमेदवार निवडून आले. त्यामध्ये 7 उमेदवार हे 7 का 8 उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना 6-7 उमेदवार असे देण्यात आले होते. या दोघांचेही उमेदवार पराभव झाला. तर फक्त प्रदीप गारटकर यांचे उमेदवार निवडून आले होते. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काहीच बघा चित्र असं झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा जे उमेदवार देण्यात आलेले आहेत हे सगळे प्रवीण माने यांनी उभे केले होते. प्रदीप गारटकर हे शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आणि भारतीय जनता पक्षामधले जे उमेदवार होते हे उमेदवार सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयात केलेले उमेदवार होते. आता महाराष्ट्रभर आयात केलेले उमेदवार हे निवडून येतात हे आपण अनेक ठिकाणी बघितलं, परंतु इंदापूर तालुक्यामध्ये हा प्रयोग मात्र सपशेल असा फेल ठरला. आता या पराभवाची कारण जर त्याचं जर विश्लेषण करायचं जर आपण म्हटलं तर सर्वप्रथम जे आयात उमेदवार केले गेले या आयात उमेदवारांवरतीच जुने जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी यांच्यावरच ऑब्जेक्शन घेतलं होतं की बाबा आम्ही एवढे दिवस झालं काम करतोय आणि आम्ही जुने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना सुद्धा तुम्ही जर नवीन माणसांना उमेदवारी देत असाल तर आम्ही त्यांच्यासाठी का पळायचं. म्हणजे ज्यांच्या बरोबर आम्ही आजवर भांडणं तन्न केले ते पक्षवाढीसाठी नको ते केलंय आणि मग अचानक कुणीतरी काना मागणे येणार आणि पक्षात येऊन उभं राहणार तर आम्ही त्यांच्यासाठी का पळायचं, त्यांचं का काम करायचं, हा एक सर्वात मोठा प्रश्न बनून राहिला. म्हणजे इथं भारतीय जनता पक्ष आणि नवे आणि जुने कार्यकर्ते असा एक वाद, म्हणजे असं एक नातं तयार झालं की जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्ते. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सक्षमपणे जुनी जी फळी होती ही उभं राहिलेली नाही. म्हणजे हे नाराज झाले सगळे. त्यांनी असं ठरवलं की जे व्हायचंय ते होऊ द्या, कारण की आम्ही एवढे वर्ष झालं पक्षाचं काम करतोय तर आम्हाला उमेदवारी दिल्या गेलेल्या नाही त्या, आणि जे नवीन उमेदवार आले त्यांना उमेदवारी देण्यात आल्या. म्हणजे एक तर इथं उमेदवारी देताना चूक झाली. दुसरं ज्या जुन्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं त्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही. जसं की बघा विधानसभेला प्रवीण माने हे अपक्ष उभा राहिले होते. अपक्ष उभं राहिले आणि पडस्थळ या ठिकाणी भाऊ रेडके म्हणून हा जो एक तरुण आहे, म्हणजे त्या पडस्थळ गावामध्ये प्रवीण माने यांच्या सोबतीला एकही माणूस नव्हता. त्या भाऊ रेडकेनं प्रवीण माने यांची त्या गावामध्ये सभा घेतली. 15-20 लोकांचा ग्रुप जमवला मुलांचा तिथं, आणि प्रवीण माने यांना विधानसभेला त्या पडस्थळ मधून जेवढं शक्य आहे तेवढे मताधिक्य घडवून आणलं होतं. परंतु जेव्हा पंचायत समितीची उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा मात्र त्या भाऊ रेडकेला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यांना विचारात सुद्धा घेतलं नाही. परस्पर ती पांडू तात्या मार्कडे यांना उमेदवारी देण्यात आली. मग तो कार्यकर्ता नाराज झाला आणि तो अपक्ष उभा राहिला. म्हणजे असंच सगळीकडं हीच परिस्थिती झाली की जे जुने कार्यकर्ते होते त्यांना मात्र टाळलं गेलं. जुन्या कार्यकर्त्यांना, म्हणजे प्रवीण माने हे काय पूर्वी भाजपमध्ये काम करत नव्हते, पण माने कुटुंबाला मानणारी सुद्धा काही लोक आहेत. म्हणजे प्रवीण माने आणि काही कार्यकर्त्यांचं नातं बनलेलं आहे की माने कुटुंबाला मानणार. तर ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी जे लोक आपले जुने कार्यकर्ते सहकारी आहेत अशा लोकांनाच उमेदवारी देणं गरजेचं होतं. म्हणजे त्या लोकांचा विधानसभेला सुद्धा फार फायदा झाला असता. आता बघा जे उमेदवार हे उभा केलेले होते, जसं आता बंडगर असेल किंवा पांडुरंग मार्कड असेल किंवा
इकडचं विलास वाघमोडे असेल किंवा गोगरे, जी पण काय उमेदवार उभा होते आता भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती, हे सगळेच्या सगळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आणि दत्तामामा भरणे यांचेच कार्यकर्ते होते की त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून ते नाराज होऊन उमेदवार भाजपमध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता हीच सगळी मंडळी पुन्हा पुन्हा आपल्या तंबूत परततील. म्हणजे काय हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जातील, काय दत्तात्रय भरणे यांच्या मागे जातील. म्हणजे की बाबा जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे पुन्हा पाठीशी राहतात का, तर ती सुद्धा मोठी अडचण झाली. म्हणजे की बाबा हे सगळे मंडळी आता पुन्हा जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर गेले दोन्हीच्या दोन्ही, तर मग भारतीय जनता पक्षाचे जुने जे कार्यकर्ते होते त्यांच्यावरतीच आधारित राहावं लागेल. बघा, प्रवीण माने यांना जे विधानसभेला मतदान झालं होतं 38,000, तर आता हे जे सगळे उमेदवार आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे मिळून उमेदवार आहेत, तर ह्या सगळ्यांचं मिळून मतदान तेवढं होतंय का? आता एका माणसाला 2 मतं द्यायचा अधिकार होता, तर तेवढं मतदान होतंय का पुन्हा यांना? म्हणजे ही सुद्धा मोठी शंका आहे. मग प्रवीण माने यांच्या मतामध्ये घट झाली का वाढ झाली, हा सुद्धा विधानसभेतला मोठा फॅक्टर ठरणार आहे मित्रांनो. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रवीण माने हे प्रबळ दावेदार असणार आहेत भारतीय जनता पक्षाकडून, आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर पुन्हा उभं राहायचं म्हटलं तर मागं कार्यकर्त्यांची सुद्धा फळी पाहिजे. नुसतं भाजपच्या लोकांनी प्रचाराला येऊन चालणार आहे का? मागं कार्यकर्त्यांची सुद्धा फळी असणं गरजेचं आहे. तर या निवडणुकीमध्ये जर जुन्या कार्यकर्त्यांना जर उमेदवारी दिली असती तर ते कार्यकर्ते भाजप सोडणारे नव्हते. ते कार्यकर्ते ठामपणे विधानसभेच्या वेळेस मागे राहिले असते. परंतु आता विलास बापू वाघमोडेंना उमेदवारी दिली किंवा गोटू पांढरेला दिली, पांडुरंग मार्कड असेल, घोगरे असेल, ही जी सगळी मंडळी आता ही सगळीच्या सगळी परत आपल्या आपल्या तंबूमध्ये जातील. कोणी हर्षवर्धन पाटलाच्या मागे, कोणी दत्तामामा भरणेंच्या पाठीशी जाईल. मग प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांना आपल्या जुन्याच कार्यकर्त्यांवरती आधारित राहावं लागेल, असंच एकंदरीत सध्या तरी चित्र दिसतंय. आता हे भाजपचा जो मेगा प्लॅन होता तालुक्यातला, हा मात्र फसलेला आहे, तितकंच खरं आहे. आणि तो मेगा प्लॅन हा फसण्याचं कारण सुद्धा तितकंच आहे. ज्या जोमानं हा पॅनल उभा केला गेला त्या जोमानं या पॅनलचा जसा पाहिजे तसा प्रचार केला गेला का, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. म्हणजे की बाबा जुने सगळे कार्यकर्ते, नवीन सगळे कार्यकर्ते सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवली गेली का? इंदापूर तालुक्यातलं मात्र चित्र वेगळं आहे. इंदापूर तालुक्यात फार थोड्याफार प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, आणि हा जर भारतीय जनता पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर हे जे सगळे कार्यकर्ते त्यांना एक संघ ठेवणं गरजेचं होतं. आणि त्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या वेळेस जर त्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवारी देणं गरजेचं होतं. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या नाही. ही भारतीय जनता पक्षाच्या येणाऱ्या विधानसभेसाठी इंदापूर तालुक्यात मात्र अडचण ठरणार आहे. म्हणजे की बाबा लोक, हे जुने कार्यकर्ते म्हणतील की ज्यावेळेस आम्हाला तिकीट देण्याची वेळ येते त्यावेळेस आम्हाला तिकीट दिलं जात नाही, आणि प्रचाराला मात्र आता आम्हाला बोलवलं जातं फक्त. तर आम्ही फक्त आयुष्यभर काय चतरंजाच उचलायच्या का, चटयाच उचलायच्या का, अशीच काहीशी परिस्थिती सध्याची भारतीय जनता पक्षामध्ये इंदापूर तालुक्यातल्या झालेली आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.